खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार वागचौरे यांच्या पक्षप्रवेशाच्या निषेधार्थ मतदारसंघातील विविध ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली. काही ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर काही ठिकाणी गद्दार असल्याचं बॅनर लावून मिरवण्यात आलं. या आंदोलनादरम्यान काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना मतदारसंघात फिरू देणार नाही अशी भूमिका जाहीरपणे मांडल्याचं समोर आलं. या वक्तव्यांमुळे दोनही गटांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दरम्यान या घडामोडींनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या वक्तव्यावर पलटवार केला. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा इशारा देत जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मुळात काल आपण सर्वांनी बघितलं असेल की महाराष्ट्रातले जवळपास वागचौरे एकटे नव्हे तर 6 खासदार हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये येत आहे. मुळात बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना खरी ही शिंदे साहेबांची आहे आणि त्यामुळे हे सगळे शिवसेनेच्या विचाराचेच आहे. यांनी आत्मपरीक्षण करण्याऐवजी राऊतांनी आता शिवसैनिकांना बुडभर शिवसैनिकांना भडकावून देण्याचं काम चालवलेलं आहे. मुळात संजय राऊत यांनी ही शिवसेना संपवण्याचा विडा घेतलेला आहे आणि अखेरपर्यंत आता जे मोजके शिवसैनिक राहिलेले आहेत त्यांना आता त्यांनी या 6 खासदारांच्या विरुद्ध निदर्शनं करायला लावलेले आहेत. त्या शिर्डीमध्ये असेल किंवा कोपरावमध्ये असेल. भाऊसाहेब वागचौरेंचे धिंड काढण्यात आली आणि त्यांना फिरू देणार नाही, त्यांना मतदारसंघामध्ये आम्ही फिरू देणार नाही वगैरे असे वल्गना काही ठराविक मूडभर लोक करतायत. परंतु मी शिवसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने आपल्याला जाहीर सांगू इच्छितो की भाऊसाहेब वागचौरेंचं आम्ही शिवसेनेमध्ये जाहीर स्वागत केलेलं आहे. त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि जशास तसं यांना उत्तर देण्याची आमची तयारी आहे. जर कुणी इथं भाऊसाहेब वागचौरेंना फिरू न देण्याची भाषा करत असेल तर भाऊसाहेब वागचौरे ज्यावेळेस मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस त्यांनी त्यांच्या केसालाही हात लावून दाखवा. आम्ही पण खंबीर आहेत. त्यांना जशास तसं उत्तर द्यायला आम्ही पण खंबीर आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून आलेले खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून त्याचा पडसाद आता मतदारसंघात उमटू लागले आहेत. दोनही गटांकडून आरोप प्रत्यारोप आणि इशारे प्रतिइशारे सुरू झाल्याने आगामी काळात स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.